अण्णा झोपले का ग? हो, औषधं घेतली, खूप गप्पा मारल्या आणि नुकताच डोळा लागला त्यांचा. बरं वाटत असेल ना त्यांना? मलाही. अण्णा असे डोळ्यासमोर आहे. काय हवं नको ते सगळं बघता येते. पण हे अजून किती दिवस? आदिती, सतत डोक्यात विचार चालू राहतो, कधी एकदा अण्णांना आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरात घेऊन जाता येईल असं. ते तोही दिवस नक्की येईल आणि लवकरच येईल. बरं, सुहासशी बोलणं झालं का अण्णांच्या चेकअप बद्दल? हो झालं, सांगेल तो. आदिती, उद्याचं काय करायचं? तुझे पप्पा उद्या ऑफिसला आले तर? जय, तू देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये काम करतोस हे त्यांना माहिती, पण मीही तिथेच काम करते हे त्यांना अजून माहित नाही. पण ते उद्या आल्यावर कळेलच ना. आदिती, काय असतं? नाही जय, मी ऍक्च्युली विचार करतेय, जर जर उद्या मी ऑफिसला आलेच नाही तर? म्हणजे ऑफिसचं काम मी घरूनही करू शकेन, आणि तसंही अण्णाही आलेत ना घरी, तर त्यांच्या बरोबर सुद्धा वेळ घालवता येईल थोडा. खरं तर अण्णा आलेत म्हणून मलाही सुट्टी घ्यायला आवडलं असतं, पण आपण एकाच वेळी ऑफिसला नाही होत म्हणजे आपल्या ऑफिसच्या स्टाफला चर्चेला विषयच मिळेल ना ऐकता. त्यात अरविंद काका, ते काय बोलतील याचा काही नेम नाही. तुझे पप्पा येणार आहेत म्हटल्यावर ऑफिसला जावंच लागेल. मी मेल करते सिक लीव्ह साठी. आणि जय, मला असं वाटतं की उद्या मीटिंग मध्ये काही ना काहीतरी कॉन्क्रीट होईल, काहीतरी डिसिजन नक्की घेतला जाईल. काहीतरी म्हणजे हो किंवा नाही, म्हणजे तुझे पप्पा इधर कॉन्ट्रॅक्ट देतील किंवा नाही देणार. जय, तुझं प्रेझेंटेशन आणि मेहनत पाहता मला असं वाटतंय सगळं पॉझिटिव्ह होईल. हे माझी बायको बोलतेय, पण दाभोळकरांचं काय? ते उद्या ऑफिस मध्ये येऊन काय करणार आहेत काही सांगता येत नाही. काय मग अण्णा, झोप व्यवस्थित झाली ना? नाही नवीन जागा आहे म्हणून विचारलं. खरं सांगू का, शांत झोप लागली. ते बरोबर आहे, लाडकी सून आणि मुलगा इथं आहे ना. हा हे बघा. अण्णा, हे घ्या, पोहे खाऊन घ्या, मग औषध घ्यायचे. हे कशाला आणलंच? अरे कशाला म्हणजे काय, आता तुमच्या घरामध्ये तुमच्या सुनेनं हे तुम्हाला बनवून दिलं असतं तर खाल्लं असतं की नाही? मग आता का नको? गोळी नंतर खायचंय. अण्णा, मी येतो. जय, डबा. हे काय म्हणजे तू ऑफिसला जाणार नाही वाटतं? आज सुट्टी की काय? घेतलीये. अण्णा आलेत ना म्हणून. अगं पण आम्ही आहोत ना. तू ऑफिसला गेल्यानंतर आम्ही काय तुझ्या सासऱ्यांना त्रास देणार आहे वाटतं? काही नाही, मी जबाबदारी घेतो अण्णांची. काय अण्णा? माझी काही हरकत नाहीये. चला विषय संपला. कसला विषय संपला? काय इथं आपल्यावर विश्वास नाही. अण्णा आलेत म्हणून सुट्टी घेतो ऑफिसला. आपण अण्णांना सांभाळू शकणार नाही. नाही काका, तसं नाहीये. ऍक्च्युली आज ऑफिस मध्ये मला काही खास काम नाहीये. जयची मीटिंग आहे ना. आणि काकू, आज जयचे क्लायंट येणार आहेत ऑफिस मध्ये, म्हणून जयला जावं लागणार आहे. जयचे क्लायंट म्हणजे ते दाभोळकर आहेत ना, ते येणार आहेत ऑफिस मध्ये.
हे अदिती, ते येणार असतील तर तुला ऑफिस मध्ये जायलाच हवं. नाही तर काय ते काही ऐकवतील जायला. त्यामुळे तू तिकडे असायलाच हवं. हा. दाभोळकर म्हणजे अदितीचे वडील ना? नाही, ते क्लायंट आहेत जयचे, खूप महत्वाचे. अहो, मी जरा आज अण्णांना काय औषधं कधी द्यायची वगैरे या गोष्टी समजावून घेते आदितीकडनं. मग उद्यापासून जाईल ती. काय आहे, अण्णांच्या देखभालीत उगाच हायगाय नको ना व्हायला. आणि मला सुद्धा ना आज जरा कणकणतंय. आदिती थांब ग तू. यांचं काहीतरी गेटमेट आहे नक्की. जय, तुला उशीर होतोय ना जायला? येतो मी. मी आलेच. हा. अण्णा, काय बघताय काय? खा लवकर, गोळ्या घ्यायच्यात ना. मग मी आहे इथे लक्ष ठेवायला. जय, पप्पांनी ही मीटिंग का ठेवली आहे हे मला माहित नाही. डील नाकारण्यासाठी कारण हवंय त्यांना फक्त. पण काहीही झालं ना तरी तू हिम्मत नको हवी. तू माझ्या बरोबर आहेस, मग मी हिंमत हरवू शकत नाही. ऑल द बेस्ट. थँक्यू. येतो. गुड मॉर्निंग जय. गुड मॉर्निंग. आज मी लवकर आले. हो, गुड. तुझीच वाट बघत होते. आज दाभोळकरांबरोबर तुझी मीटिंग आहे ना? मग काही मदत वगैरे लागली तर म्हणून मी लवकर आले. काही मदत करायची आहे का? नाही, काही नाही. तयारी झाली अजून. ते प्रेझेंटेशन रिव्हिजिट करायचं होतं. केलं कालच. मग अजून काही मदत करायची? तुझंही खरंच काही नकोय. सगळी तयारी झाली. थँक्यू. जय, दाभोळकर तुझे पहिलेच क्लायंट आहेत. मला माहिती आहे ना, ते त्या दिवशी तुझ्यावर खूप इम्प्रेस झाले होते. पण मला हे कळत नाहीये की ते काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स का देत नाहीयेत. कदाचित त्यांना तुला अजून पारखायचं असेल. तू अजून किती टॅलेंटेड आहे हे त्यांना बघायचं असेल. पण तेही त्यांना लवकरच कळेल. तुला काय वाटतं, काय होईल आज? मला तर वाटतं नक्की डील क्रॅक होईल. होणार होणार, सगळ्यांचं छान होणार. हे घे प्रसाद, डील नक्की क्रॅक होणार. जय, प्रसाद आणि ऑल द बेस्ट. आणि तसंही यांच्या भाषेत सांगायचं झालं तर, म्हणजे अरविंदच्या भाषेत सांगायचं झालं तर, आज तुझे सासरे येणार आहेत ना, त्यामुळे सासूरवास होणार. तर त्यासाठी तयार राहा. देवाकडे प्रार्थना कर. होणार ग, डील नक्की क्रॅक होणार. अरे नवरे, गुड मॉर्निंग. हे घ्या प्रसाद घ्या. परमेश्वर तुम्हाला सुबुद्धी देवो. म्हणजे सगळ्यांनाच. हे काय, आदिती का नाही आली अजून? नाही, आदिती मॅडम आज येणार नाहीयेत. का? बरं नाहीये त्यांना. सिकलीवची मेल आली आहे. अचानक काय झालं तिला? जुई, सिकलीवची मेल आली आहे. डॉक्टर्स रिपोर्ट नाहीयेत. बरं, मी आली आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे घे प्रसाद घे. अमित, प्रसाद घे. ये जय, मी घेतला रे. अरे अजून घे. दाभोळकरांसोबत तुझी मीटिंग आहे ना?
आज तो आर या पार. अमित घे. नको नको आहे माझ्याकडे. अरे लागेल तुला. हो, थँक्स. कारण जयची मीटिंग उत्तमच होणार आहे. कळलं? जय, सगळं नीट होईल. बिनधास्त राहतो. जुई, सकाळी सकाळी तरी जरा हसत जा. हा, सकाळी सकाळी का चेहरा पडलाय तुझा? मला काळजी वाटते. काळजी वाटतेय? जयच्या मीटिंगची काळजी वाटतेय? अरे बापरे. जय, मॉरल सपोर्ट बघ तुझा. चेहरा बघ एकदा तिचा. रजनी, तिला ना आदितीची काळजी वाटते. अदितीची काळजी करण्यासारखं काहीच नाहीये खरं तर. तुझं असं काय करते? ती येणार नाहीये ना आज. काय आदिती येणार नाहीये? हो. काय रे जय, काय झालं? काय काका, मलाही आत्ताच कळतंय. नवऱ्यांनी सांगितलं तिने सिक लीव्ह घेतली. नाहीतर मला कसं माहिती असेल ना. नाही, मला गोष्ट कळत नाहीये. कालपर्यंत ठणठणीत होती अदिती, अचानक काय झालं तिला? अरे हा, जयची मीटिंग आहे ना आज. मग जयचं डील क्रॅक होणार, मग आपण सगळे खुश होणार, त्याचं अभिनंदन करणार, मग तिला वाईट वाटणार. कशाला एवढं सगळं? त्यापेक्षा रजनी, काय करू ग मी तुझं? आत्ताच प्रसाद खाल्लास ना? छान आहे. हो ना, मग त्याचा गोडवा लक्षात ठेवून तरी गोड बोल. आणि उगाच मेल करेल का ती? बरं वाटत नाहीये ना तिला? मला नको, देवाला नमस्कार कर. हा, काय ग बाई, आधी कळलं असतं ना तर बघून तरी आलीस ते पोरीला. कशाला बघायचं? कशाला? अहो तिला आणि ते सुद्धा घरी जाऊन. एवढी आजारी नाहीये ती. फोन केला होता का तिला? का उगाच आपला अंदाजे सांगताय? हा, हा मग ठीक आहे. काय काय ठीक आहे? काय ठीक काय? ती ठीक आहे, आदिती ठीक आहे. नाही, तिने मेल पाठवली होती ना, तसं तिने फोन पण केला असता ना आदित्याला. हा, आदितीला. अहो अरे हा विषय संपलाय आता. संपला का विषय? संपला. मिस्टर जयराम, हा? आज क्लायंट मीटिंग करायला ऑफिस मध्ये येणार आहेत. तेव्हा नकार देऊन परत जाता कामा नये. परफॉर्मन्स द्या, नाहीतर काही खरं नाही तुमचं. देणार देणार, जय परफॉर्मन्स देणार आणि तो त्याचं काम चोख करणार. तुमचं काय? तेच करायला आलो होतो, पण तुमचा इथं सगळ्यांचा चिवचिवाट चालू होता ना. मिस्टर जयराम, आई साहेबांनी बोलवलंय. अगं बाई, आऊ आले सुद्धा? सरही आलेत. अरे वा, सर आणि आऊ आपल्या आधी आलेत आज. कमाल आहे. हो, पण आज तेही टेन्शन मध्ये असतील. क्लायंट जातोय की राहतोय? जयराम, जा आई साहेबांना भेटून घ्या. हाँ ये जय,
कॉफी घेणार? नाही नको थँक्यू. तुम्ही बोलवलं होतं. हो. आज मीटिंग आहे ना दाभोळकरांशी. हं. 2 मीटिंग झाल्या पण आपल्याला हवा तो रिझल्ट मिळाला नाही. दाभोळकरांकडून काहीच कन्फर्म उत्तर मिळालं नाही म्हणून नर्वस वाटणं साहजिक आहे. पण आजच्या मीटिंगची छान तयारी झाली आहे ना? हो. गुड. जय, टेन्शन आहे का कसलं? अहो ऍक्च्युली तयारी झाली आहे पण आता पुन्हा एक नवीन मीटिंग, एक नवीन पॉइंट ऑफ व्ह्यू. अरे हे तर होतच असतं. हो हो पण समोरून काहीच फर्म रिस्पॉन्स येत नाहीये ना. म्हणजे तुम्ही आणि अविनाश सरांनी मला खूप चान्स दिला. 1 नाही 2 नाही 3री संधी दिली ती. त्यामुळे असं वाटतंय की आता ही डील क्रॅक झालीच पाहिजे. जय, तू दाभोळकरांना दिलेले प्लॅन्स मी बघितलेले आहेत. तू बेस्ट डील देतोयस त्यांना. हे जर त्यांनी नाकारलं ना तर नुकसान त्यांचं आहे, आपलं नाही. या ऍटिट्यूडनी प्रेझेंटेशन दे. हे बघ, बिझनेस मध्ये प्रेशर टॅक्टिक्स कळणं जसं महत्वाचं असतं ना तसंच वेळ प्रसंगी त्या टॅक्टिक्सना बळी न पडणं हे सुद्धा महत्वाचं असतं. लक्षात येतंय मी काय म्हणते ते? हो आणि थँक्यू. हे कशाबद्दल? अहो तुम्ही खूप सपोर्ट करताय मला आणि तुम्ही ज्या पद्धतीने सगळं समजावून सांगता ना खरंच खूप बरं वाटतं. अरे त्यात माझाही स्वार्थ आहे ना, कंपनीचाही प्रॉफिट आहे. हे बघ, जे तुला प्रगती करायची असेल, पुढे यशस्वी व्हायचं असेल तर हे डील क्रॅक केलंच पाहिजे. पण आज ते होणार नाही. म्हणजे अहो काही प्लॅन मध्ये काही प्रॉब्लेम आहे? आहे, प्रॉब्लेम आहे. काय? प्रॉब्लेम असा आहे की दाभोळकर आज येणार नाहीयेत. म्हणजे ते येणार आहे पण आज येऊ शकत नाहीये. त्यांचा मेसेज आला होता पुढच्या 2 दिवसात येतील ते. हो. अरे म्हणजे तुला अजून 2 दिवस आहेत तयारीला. आणखीन चांगली तयारी कर. कुठलंही टेन्शन न घेता. अहो ते कधीही आले ना तरी मी तयार आहे. ग्रेट. घे आता ही गरम गरम कॉफी घे आणि रिलॅक्स हो. हे रे, माझं जरा नंदिनीकडे काम आहे, मी येते. म्हणजे आदितीची आजची सुट्टी वाया गेली. का ज्या दिवशी दाभोळकर येणार आहेत त्या दिवशी सुट्टी नाही मिळाली तर? त्या वृद्धाश्रमातील वयोवृद्धांना ना कोकणातल्या तीर्थक्षेत्राची टूर करायची आहे. अरे वा, अशी वेगळी फक्त तीर्थक्षेत्राची टूर अरेंज केलीस की अनायसे तुझ्या पदरात पुण्य पडेल. पण एक लक्षात ठेव, सगळीच वयस्क माणसं, त्यामुळे त्यांच्या तब्येतीची नीट काळजी घ्यायला हवी. त्यासाठी काही खबरदारी, वेगळं प्लॅनिंग करावं लागेल तुला. हो नक्कीच, मी लवकरच त्याची अरेंजमेंट करेन. नक्कीच. काय चाललंय मला काही कळतच नाही. आज माझं अत्यंत महत्वाचं प्रेझेंटेशन आहे, माझी मीटिंग आहे आणि या मिस दाभोळकर आलेच नाही. अरे तुझी मीटिंग आहे ना, मग अदिती आली नाही त्याचं काय बरं नाही तिला म्हणून नाही आली ती. फोन करून सांगता येतं ना प्रेझेंटेशनच्या फाईल कुठे ठेवल्यात ते. अरे काय सांगायचं तिने फोन करून, मला बरं नाही तर मी आता काय करू सर म्हणून. अहो माझी प्रायोरिटी माझ्या कामाला आहे आणि इथल्या सगळ्यांची प्रायोरिटी तीच असावी असं मला वाटतं. त्यांना बरं वाटतंय का नाही याच्याशी माझं काही घेणं देणं नाहीये. इथे माझी कामं अडली आहेत. आता मला मीटिंगला जायचंय आणि माझं प्रेझेंटेशन कुठे सेव्ह केलं तेही मला सापडत नाही. माझे महत्वाचे पेपर्स मिळत नाहीत, माझ्या फाईल्स मिळत नाहीत. काल ऑफिस मधनं जाताना मी दाभोळकरांना नीट ठेवता येत नाही. झालं बोलून? आता मी बोलू? अदिती तुझी कलीग आहे, पीए नाही. या 2 पोस्टच्या जबाबदाऱ्यांमध्ये तुझी थोडी गल्लत होती असं नाही वाटत तुला?
अहो तुझं म्हणणं मला कळत आहे, पण मी आणि मिस दाभोळकर गेले काही दिवस एकाच प्रोजेक्टवरती काम करतोय, त्यामुळे माझी सगळी कागदपत्र त्याच हाताळत आहे. हो ना, मग इथेच कुठेतरी असतील पेपर्स किंवा तिच्या डेस्कवर असतील. पण मी त्यांना सगळे पेपर्स केबिन मध्ये ठेवायला सांगितले होते आणि आज त्या नेमका रजेवरती आहे. तर मला कसं कळणार आहे की त्यांनी डॉक्युमेंट्स कुठे ठेवले आहेत? मला त्यांनी कळवायला नको होतं? अरे आजार पण काय सांगून येतं का अविनाश? म्हणजे आता मी मीटिंगला जाऊ नको? अरे तू असं काय करतोयस? ती आजारी असली तरी फोनवर बोलू शकते ना. तिला फोन कर आणि विचार ना पेपर्स कुठे आहेत म्हणून. आणि हो, तब्येतीची विचारपूस कर. अण्णा तुमची रास कुठली? कोणती का असे ना, आता काय फरक पडणार आहे? हा तेही खरं आहे. काय आपल्या मनाच्या समाधानासाठी रास बघायची, दुसरं काय. पॉझिटिव्ह आली तर वा वा मस्त मस्त असं म्हणून सोडून द्यायचं, आणि निगेटिव्ह आलं बस त्यांचं काही खरं नाही असं म्हणायचं आणि नाटकाचं पान उघडायचं. अदिती तुझा फोन वाजतोय का? हो आले. अरे थांबला. परत वाजला. काका घेते ना मी. अगं नाही पुन्हा कट होईल म्हणून घेत होतो. ओके